श्री गणेशाय नमः। भरत प्रेमे मनी भरले, संकल्प विकल्प मुकले, चंचत्व हरपले, निश्चळ झाले प्रेम भावे। मनोजवम मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात माझ्या वाणणारे मुख्य श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची केली स्मरण होई सगळे त्यांच्या ग्रंथी जीवन श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान। खरोखरच या ठिकाणी हनुमंतरायांनी दिव्य औषधी घेऊन आणलेली आहेत। भरतानं हनुमंतरायाचं जे स्वागत केलेलं आहे, खरोखर भरताची जी असणारी अवस्था, भगवान प्रभू रामचंद्राने हे भरताची अवस्था पाहिल्यानंतर एक मे भरतमय अशी असणारी अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे। म्हणून सांगतात नाठवे देह भान, नाठवे कार्याची आठवण, नाठवे भरत भरतपण, मदशी कपीशी कपीपण नाठवे। हनुमंतराय सांगू लागलेले आहेत, ज्या वेळेस भरताची भेट झाली, भरताला भरतपण या ठिकाणी माहित झालं, हनुमंताचं हनुमंतपण या ठिकाणी नाही गेलेलं आहे। एवढं भरताच्या प्रेमामध्ये, भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रेमामध्ये, रामकथेच्या प्रेमामध्ये या ठिकाणी निहावून गेलो। म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी सांगू लागले, भरते आकर्षिली व्रती, सावळली उभय स्फूर्ती, कैसा राम कैसा मारुती, उर्मिला पती स्मरण कोण। कार्याची या ठिकाणी आठवण राहिलेली नाही। भरतात सोबत वार्तालाप केल्यानंतर एवढी तादात्म्य व्रती या ठिकाणी झालेली आहे। भरत कोण आहे, हनुमंत कोण आहेत, लक्ष्मणाला तिकडे शक्ती लागलेली आहे याचीही भ्रांत राहिलेली नाही। एवढं भरताच्या त्या भक्तिमय अवस्थेमध्ये या ठिकाणी मी निहावून गेलो। हनुमंतराय त्या ठिकाणी सांगतात, ऐसा गोविलो सर्व शक्ती, मरकट नेने कार्य स्थिती, उशीर लागला रघुपती, क्षमा निश्चित मज करणे। क्षमा निश्चित मज करणे, हे प्रभू रामचंद्र मला क्षमा करा। मरकट आहे म्हटले मी, पाले खैर आहे, कार्याचा विसर या ठिकाणी मला पडला, आणि खरोखरच लक्ष्मणाचा प्राण वाचवण्यासाठी तुम्ही मला एवढी मोठी जबाबदारी दिली, औषधी आणण्यासाठी पाठवलं, मला उशीर झाला, मला क्षमा करा। हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना बोलतात, मनोनी घातले लोटांगण, सुदृढ माता धरिला चरण, माझा क्षमा करो न रघुनंदन, अविवेक ही मरकट, अविवेक मी मरकट, प्रभू रामचंद्र मला क्षमा करा, औषधी आणण्यासाठी मला उशीर झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राचे चरण या ठिकाणी धरले आणि क्षमा याचना मागली, अशा प्रकारची माहिती देतात। ऐकता कपीचे वचन, तटस्थ झाला रघुनंदन, रामी नाठवे रामपण, भरत संपूर्ण कोंदला। हनुमंतरायाचं हे वचन ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राची अवस्था काय झाली, तटस्थ प्रभू रामचंद्र झालेले आहेत। भरताचं जे असणारं प्रभू रामचंद्रावर असणारं प्रेम, भरताची जी असणारी भक्ती, खरोखरच या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची जी वृत्ती आहे ते भरतमय झालेली आहे, तटस्थ प्रभू रामचंद्र झाले। काय सांगतात, बोलला रघुनाथ, पुढे देखे भरत, उठोनी आलिंगन धावत, प्रेमे अद्भुत भरताचे। भरताचं या ठिकाणी स्मरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला कडकडून मिठी मारलेली आहे भरत समजून, खरोखरच या ठिकाणी माझा भरत माझा भरत। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी किती एक दिवसापासून भरताची आठवण झाली आणि हनुमंतरायाला भरत म्हणून मिठी अगदी आनंदानं प्रेमानं प्रभू रामचंद्रांना मारली म्हणून सांगतात, लागी कष्टलाशी, व्रते तपे सायाशी, उक्रमे आचरलाशी, उपवाशी मद लागी। हे भरता, माझ्यासाठी या ठिकाणी तू व्रत आचरण केलेलं आहे। राज्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे आभूषण आहेत, त्यागून वल्कलांबर तू धारण केलेलं आहेस, उपोषण तू करत आहेस, माझ्यासाठी या ठिकाणी किती त्रास घेत आहेस भरता। प्रभू रामचंद्र बोलू लागले, हे दोघे करू भोजन, सुंदर षड्रसे राजान्न, सांडी हे वक्ल भरण, करी परिधान दिव्य शस्त्रे। हे भरता, हे तू जे परिधान केलेले वल्कलांबर जे आहेत हे सांडून दे म्हणले, उत्तमातले उत्तम या ठिकाणी वस्त्र अलंकार परिधान करू, षड्रस पक्वानाचे या ठिकाणी भोजन करू। अशा प्रकारे प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला भरत समजून
तरी अभंगे सवचन सोडी जटांचे बंधन रत्न खचित मुकुटाभरण सुंदर भाषण अंगीकारी हे तुझं परिधान केलेले जे वळकलांबर आहेत ना हे सोडून दे म्हटले. अनेक प्रकार नाना प्रकारचे जे असणारे दिव्य अलंकार आहेत रत्नजडित मुकुट आहे ते परिधान कर आणि माझ्या सोबत या ठिकाणी तू जे अशा प्रकारे स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला भरत समजून बोलू लागले. भरत भावे कपीशी राम अलंगिल हृदयेशी देखता अंगद सुग्रीवाशी प्रेम आकर्षित न सते. अवले काय अवस्था आहे ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची झाली. ज्या वेळेस हनुमंतरायाला भरत समजून या ठिकाणी उभी करू लागले खरोखरच प्रभू रामचंद्राची अवस्था प्रेममय झालेली आहे भरतमय अवस्था झालेली आहे म्हणून सांगतात. किती तुमच्या